आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी आलो आहे कोयना अभयारण्यातील शिवसागर जलाशयाजवळ आणि आज आपण प्रवास करणार आहोत वासोटा किल्ला, ज्याला व्याघ्रगड असेही म्हणतात। चला तर आजच्या प्रवासाला सुरुवात करूयात। वासोटा येथे जाण्यासाठी आपल्याला सातारा बस स्थानकातून बामणोलीची बस मिळेल। सातारा ते इटली या बसनेही आपण बोटिंग पॉइंट पर्यंत पोहोचू शकता। गावामध्ये पोहोचल्यानंतर जागोजागी कॅम्पिंग पॉइंट मिळतील। ठराविक शुल्क दर घेऊन ते राहण्यापासून जेवण, नाश्ता, बोटिंग, वन विभागाची परवानगी अशा सुविधा पुरवितात। रात्री कॅम्पिंग करून झाल्यानंतर सकाळी बोटिंग पॉइंटवर आल्यावर आपली बोट व बोट चालकासह त्यांनी एक ग्रुप ठरवून दिला। सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अभयारण्यात वसलेला वासोटा हा जावळीच्या दुर्गम जंगलातील अप्रतिम वनदुर्ग आहे। वासोटा किल्ला हा पुण्यापासून 135 किलोमीटर तर सातारा शहरापासून 39 किलोमीटर अंतरावर आहे। 1 ते 12 प्रवासी असतील तर या बोटिंगचे शुल्क दर हे 3700 रुपयांपर्यंत पडेल। 8:51 आपण बोटिंग पॉइंट वरून निघालो आहोत। कोयनेच्या शिवसागर जलाशयाचे समोरील सौंदर्य पहा। वासोट्याकडे प्रवास करणं म्हणजे एक प्रकारचे स्वर्गसुखच। आजूबाजूला कोयनेचे अभयारण्य आणि शांत पाण्यातून आपली बोट जाताना या बोटीजवळून पाण्याच्या फेसाळणाऱ्या लाटा अद्भुत आहेत। बोटीमधील प्रवास संपवून आपण आता बाहेर आलो आहोत। दीड तासांचा प्रवास करून आपण वासोट्याच्या पायथ्याजवळ आलो आहोत। तर सकाळी 8:51 आपण निघालो होतो आणि आता 10:15 वाजलेत। 10:15 वाजता आपण बोटीतून बाहेर पडलो। बुकिंग केलेल्या ग्रुपनुसार आतमध्ये घेतले जात आहे।
गर्दी बघ बाहेर. येथे वन विभागाकडून आपल्या बॅगेमध्ये आणलेल्या वस्तू तपासल्या जात आहेत. जे आपण पाहिलं तिथे बॅगांची तपासणी केली जाते आणि ज्यांनी ज्यांनी पाण्याची बॉटल किंवा काही प्लास्टिक वगैरे घेतलं असेल ते सगळं लिहून घेतलं जातं आणि ज्यावेळेस आपण परत येतो त्यावेळेस आपण त्या गोष्टी सोबत आणल्यात का ते चेक केलं जातं. 500 रुपये डिपॉझिट घेऊन परत येताना सर्व गोष्टी परत आणल्या आहेत का हे तपासून पैसे परत केले जातात. वन विभागाने स्वच्छतेसाठी ही योजना अत्यंत उत्तमरित्या आखली आहे. यामुळे पर्यटक कचरा कुठेही टाकणार नाहीत. आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे. येथून पुढील संपूर्ण प्रवास हा जंगलातून असेल. इतर किल्ल्यांप्रमाणेच पायवाट आहे, पण ही वाट अभयारण्यातून गेलेली असल्याने विशेष ठरते. नाही पाठवणार. या ओढ्याला पावसाळ्यात भरपूर पाणी असेल, म्हणूनच पावसाळ्यात 4 महिने हा किल्ला बंद केला जात असावा. या दुसऱ्या ओढ्याशेजारी आपल्याला हनुमान मंदिर दिसेल. तसेच कोणीतरी एक अगरबत्ती लावलेली होती. त्याचा वास दूरवर पसरलेला होता. एकदम वातावरण भक्तिमय झाल्याचे वाटत होते. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. लावलेल्या बोटींपासून किल्ला जेमतेम 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. सरळ उभी चढाई करून थोडीफार दमछाक होऊ शकते. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईमध्ये सुद्धा नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणी होते, जे अजूनही आहेत. महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला 6 जून 1660 रोजी घेतला. तिकडे वरती बघ. 4 किलोमीटर नाही रे. हा रे, जिंदा आलो मला सांगायला. कधी आला तुम्ही? झोपेत आला तू. नागेश्वर सुळका, डाव्या बाजूने जाणारा रस्ता नागेश्वर सुळकाकडे जातो आणि आपण जातो वरती किल्ल्याकडे. अर्ध्यापेक्षा जास्त वाट आपण पूर्ण केलेली आहे, तर थोडेसे अंतर शिल्लक आहे. पूर्वी या डोंगरावरती वशिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता. त्याने आपल्या गुरुच्या नावाने या डोंगराला वशिष्ठ असे नाव दिले होते, अशी आख्यायिका आहे. पुढे चालून या डोंगराचे नाव वासोटा असे झाले, असे वर्णन केले जाते. जेव्हा महाराजांच्या ताब्यामध्ये हा किल्ला आला तेव्हा त्यांनी या किल्ल्याचे नाव व्याघ्रगड असे ठेवले होते. आलो रे आलो.
मुद्द्याच्या जवळ आलो एकदम. वासोट्याच्या काही मार्गांवर आपल्याला जपून चालावे लागेल. छोट्या छोट्या दगडी व लाल मातीमुळे पाय अगदी सहज घसरू शकतो. हे या कार्यकर्त्यांना. ए चला कार्यकर्ते आले आपले. वरती वरती वरती. हा का 50 रुपये. त्यात लई गरम होत होतं. चल 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 चल. कुठं नाही, चल मी इथून इथून. एवढं जंगल पूर्ण करून आता आपण अगदी जवळ आलोय. सकाळी लावलेल्या बोटी आपल्याला समोर पाहायला मिळतील. खडकाला कोरून या पायऱ्या केलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार येथे असेल, कारण दोन्ही बाजूला बुरुजाचे बांधकाम दिसत आहे. किल्ल्यावर प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्याला हनुमानाचे मंदिर दिसेल. जय श्रीराम. आलो किती 15 मिनिटं. मंदिराची वरची बाजू कोसळलेली आहे, पण भिंती शाबूत आहेत. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजपती, भूपती, अश्वपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्ट प्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंच, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. सिमेंटिंग मटेरियल तयार करायचं. हा महाराजांच्या काळातील दगडी घाणा. चुना बारीक करण्यासाठी या घाण्याचा वापर केला जात होता. वासोटा किल्ल्यावरील हे आहेत पाण्याचे टाके. दोन्ही टाक्यांमध्ये आजही आपल्याला पाणी पाहायला मिळेल. 350 वर्षे उलटूनही हे शिवकालीन बांधकाम किती सर्वोत्तम होते त्याचे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. हा आहे बाबूकडा. याला इको पॉइंट असेही म्हणतात. याच ठिकाणावरून कडेलोट केले जायचे असे सांगितले जाते. समोर दिसत असलेला जुना वासोटा किल्ला आहे. तेथे जाण्याचा मार्ग हा भयंकर असल्याने व जंगलातील वन्य प्राण्यांमुळे तिकडे कोणीही जात नाही.
किल्ल्याच्या माथ्यावर मध्यभागी राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. हनुमान मंदिराच्या अगदी जवळच या जुन्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळाले आहेत, ज्यामध्ये पर्यटक त्यांचे दुपारचे जेवण करताना पाहू शकता. कॅम्पिंगवाल्यांनी दिलेल्या डब्यातील जेवण दुपारी आम्ही सर्वांनी खाल्ले. योगेश सर, कसं आहे जेवण? ठीक आहे. आता आपण आलो आहोत किल्ल्यावर असलेल्या प्राचीन महादेवाच्या मंदिराजवळ. मंदिराशेजारील जुन्या काळातील हे बांधकाम आपण पाहू शकता. या मंदिरामध्ये 2 प्राचीन शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्यापासून पाऊल आतमध्ये शंकराची पिंड आहे. तिथे का तिथे असं सोपं दिसतोय ना एकदम तिकडं. ते 5 पांडवांनी खोदलेली गुहा आहे. एक दोन दुसरा असंच बघा दिसतंय तिकडं. ते हा समोरचा आणि त्याच्या पुढचा. त्याच्या पुढचा. या 2 सुळक्यांमध्ये 5 पांडवांच्या गुफा आहेत. हा, सकाळी म्हणजे कोंबड्यावर 6 वाजता दिवस मावळला ना की चालू काम करतात. दिवसाचं करत नाही तर रातचं. सकाळी कोंबडा बोबायच्या आत ते झालं सक्सेस तर हो. आता आपण आपल्याला शेतात म्हणतो एवढं सपाट, पण त्या सुळक्यावर कायम 12 महिने सेकंदाला एक थंब शंकराच्या पिंड पडत असतो. आता येईल ना कधी पण उन्हाचं जाऊ दे, सारखं तिथं पाणी चालू असतं. महाशिवरात्रीला ना तिथं जागा नसते, एवढं पब्लिक असतं. कोणत्या याच्यामध्ये? तिकडचा बघा ते पलीकडचा दिसतंय पांढरा तिथं जायचंय बघा. लय खूप अवघड आहे. एकदम कट्टा दिसतोय का? वाट दिसते का? पाऊल वाट पूर्ण रिस्क आहे. एकदा तोल गेला आपला डायरेक्ट इकडच्या साईडला. पण वाट कशी इकडच्या साईडून काढली म्हणजे वाचणार नाही. पण या जंगलातून असेल ना वाट. मग जवळ हे बघा या जंगलातून वाट होती. तर नागेश्वर शोका लिहिले ना तेच पॉइंटचे. हा, ते नागेश्वर शोक आहे. तर काय सांग का, एकदा पाऊस नाही झाला मग इथं अख्खा डोंगर आहे ना तो पूर्ण खाली डासला आहे. त्यामुळे इथली वाट बंद झाली. तो जायला तिकडे होता का पुढे? कसं कनेक्शन? या कनेक्शन नागेश्वर. वासोट्या किल्ल्याची माहिती आणि किल्ल्याच्या आठवणी घेऊन आपण परतीकडे निघालो आहोत. या किल्ल्याची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून सांगा. तसेच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.